नाव द मोस्ट इम्पॉर्टंट चक्र, हार्ट चक्र. हृदय. हृदय तुटतं, आनंद होतो, दुःख होतं, जे फिलिंग्स जे आहेत आपण नाही म्हणतो की यहाँ पे लग गई यार, दिल पे लग गई. सो हार्ट चक्र, अनाहत चक्र. अनाहत चक्र. येस, अनाहत चक्र खूप इम्पॉर्टंट आहे. आणि तसं पाहायला गेलं तर ते सेंटरला आहे. खालती 3 चक्र, वरती 3 चक्र आणि हे सेंटरला आहे. तसं सेंटर चक्र. आणि ह्याचा कलर ग्रीन आहे. ओके, खूप छान चक्र आहे हा. पण जर तुम्ही तो ब्लॉक करून ठेवलात, जर तुम्हाला लहानपणी प्रेमाला घेऊन काही गोष्टी, आईबाबांची भांडणं किंवा अल्कोहोलिझम किंवा आईबाबांमध्ये मारामारी किंवा फ्रेंड्सने तुम्हाला काही अब्यूज केलंय, बुली केलंय, तर ते सगळं तुम्ही आतमध्ये साठवून ठेवता. त्यामुळे काय होतं की प्रेमाला घेऊन तुमच्या ना खूप वेगळे कॉन्सेप्ट्स आणि अझम्पशन्स तयार होतात. आणि त्यामुळे ना तुमचा चक्र ब्लॉक होतो. तुम्ही ओपनली प्रेम नाही करू शकत. तुम्ही भीता, तुम्हाला भीती बसते. फिअर, मेन हार्ट चक्राचा ब्लॉक असेल तर फिअर ऑफ लव्ह, फिअर ऑफ रिजेक्शन, फिअर ऑफ इंटिमसी, फिअर ऑफ अफेक्शन, फिअर ऑफ क्लोजनेस. मे बी आईबाबांचा डिवोर्स बघितला असेल, मे बी मित्रांनी कोणीतरी बॅकस्टॅप केलं असेल, त्यामुळे ना ते एकदम शेलमध्ये जातात. त्यामुळे अशी अबोल लोक असतात बघ, किंवा त्यांचं खूपदा हार्ट ब्रेक होतं, असे सिरीजमध्ये हार्ट ब्रेक होतात, बॅकस्टॅब होतं, त्यांचं हार्ट चक्र बंद होतं. एका पॉईंट नंतर ते फीलच नाही करत काही, आणि दॅट बिकम सो 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 पेनफुल आणि डिफिकल्ट की जर तुमचा हार्ट चक्र ब्लॉक असेल तर तुम्हाला सुसायडल थॉट्स येतात. आणि बरेचदा असं केसेस पण पाहिलेले आहेत की अशा गोष्टी घडलेल्या आहेत. कारण की तुम्ही एक्सप्रेसच नाही करत ना, तुम्ही ते शटडाऊनच करता ना. आणि म्हणून हिलर्स आणि थेरपिस्ट, काउन्सिलर ह्यांची गरज का असते की फक्त इंजिनियर डॉक्टर होऊन नाही ग तुम्ही जगू शकत. तुमचे इमोशन्स, हे बघ, एव्हरीथिंग इज इमोशन. सॅलरी मिळाली की काय होतो? आनंद. प्रमोशन मिळाला नाही तर काय होतं? दुःख, इमोशन. तुला भूक लागली तर काय? यू फील हंग्री, इमोशन. तुला झोप आली तर काय वाटतं की आता मस्त एसी लावते आणि छान रिलॅक्स, इमोशन. एव्हरीथिंग इज इमोशन. सगळ्या गोष्टी भावनांशी जोडलेल्या आहेत. करेक्ट. कारण की भावना नसतील तर हाऊ यू आर यू अ रोबोट? वी आर नॉट रोबोट. आपण माणसं आहोत, आपल्याला फिलिंग्स आहेत, आपल्याला नाती हवीत. वी आर सोशल बिईंग्स. पण मग सोशल बिईंग आपल्याला आहोत आणि आपल्याला जर लोक हवी आहेत, सहवास हवा आहे, तर मग ती कला पण आपल्याला यायला पाहिजे ना. लोकांना खुश करण्यापेक्षा आधी आपण आपल्याला किती ओळखतो, आधी आपल्याशी तर ओळख होऊ दे. आपण फक्त, तू एक नोटीस कर, आपण फक्त पीपल प्लीजिंग करत असतो. बरोबर. मी किती छान, माझ्याबद्दलच छान बोललं पाहिजे. पण माझ्याबद्दल छान बोलण्यासाठी मला माझ्याबद्दल छान वाटतंय का? ते छान का वाटत नाहीये? कारण आतमध्ये ब्लॉकेजेस आहेत. मग ते चक्र मी कधी बघणार? मला बाहेर एक्सरे मध्ये काय दिसतं तुम्हाला? मग सांगतो ये हड्डी टूटा है, ये हेअरलाईन फ्रॅक्चर आहे, ये ऐसा ऐसा हो गया है. मग तुम्हारे अंदर भी चक्राचं तसं झालेलं आहे. मग त्याची जबाबदारी कोण घेणार? त्याला काही औषध नाहीये. त्याला अध्यात्मामध्ये मंत्र, की तुम्ही जितकं डिवाइनशी कनेक्ट होता. म्हणजे असं मी एकीकडे वाचलंय की जेव्हा तुम्ही पाठीचा कणा ताठ करून बसता तेव्हा युनिव्हर्सल एनर्जी त्या चॅनलमधनं ऍक्च्युली पास होऊ शकते. म्हणून आपल्याला स्ट्रेट बसायचं असतं. आणि तुम्हाला जंगलात जायची गरज नाही, हे घर बसल्या करू शकता तुम्ही. त्यामुळे हार्ट चक्र खूप जास्त महत्वाचं आहे की तुम्ही कुठेही, डिप्रेशन, यू फील डिप्रेस, लोनलीनेस. खूप लोक एकटी राहतात हल्ली, त्यांना माणसं नको आहेत, पण त्यांना काहीतरी अनुभव आलाय. पण तो आलेला अनुभव ही रियालिटी नाहीये, कारण पुढचा प्रत्येक क्षण एक नवीन अपॉर्च्युनिटी घेऊन येत आहे. सो त्या अनुभवातनं धडा शिका. माणसं नका तोडू, प्रेमावरचा विश्वास नका घालू. कारण एक त्या अनुभवानी अख्खं जग तसं होणार नसतं. माणसं कुठे चुकतात? अनुभवाला, आता मी ना प्रेमातच नाही पडणार. अरे पड ना, चालेल, ठीक आहे. पण आता त्या चुका जिथे त्या केल्या होत्या त्या न करता तुझा लेसन शिकून मग तू नवीन हे कर, पण त्याआधी स्वतःला हील कर, नाही तर मग रिबाउन्स इफेक्ट होतो. बरोबर. ओके. सो तुमचा हार्ट चक्र बंद असेल तर हार्ट अटॅक, लंग्स, त्याच्यानंतर बघ पुरुषांना जास्त हार्ट अटॅक येतो प्रमाण कम्पॅरिझनमध्ये. बायकांना ब्रेस्ट कॅन्सर होतो. बायका एक्सप्रेस करत नाहीत म्हणून त्यांना ब्रेस्ट कॅन्सर व्हायचं प्रमाण आहे. आणि पुरुष एक्सप्रेस करत नाही, कारण आपल्याकडे म्हणे ना, पुरुष रडत नाहीत, आणि रडले तर म्हणतात बायकांसारखे रडतात. का रडतात? पण मला तर ही म्हण पण पटत नाही. बायकांसारखे रडतात म्हणजे बायका दॅ सो ब्युटिफुल अँड दॅर मॅजिक ऑफ क्रिएशनची एक मॅजिक आहे बाई. आणि बाई जेव्हा रडते ना, दॅट इज द प्युरेस्ट फॉर्म. डू यू नो दॅट? मी एक वाचलं एकीकडे की जेव्हा बाई रडते ना तर ती प्युअर आहे.
ती घाबरत नाही आणि लाजत नाही रडायला. तिचे इमोशन्स ती दाखवते. करेक्ट. आणि इमोशन्स दाखवणं. भूक लागल्यावर तू जेवण मागतेस ना, शॉपिंग करायला जाताना तू मग वाईट वाटलं तर रडणं हे काय, इट्स नॉट अ बॅड थिंग. बरोबर. दॅट शोज युअर सो प्युअर. याचा अर्थ असा नाही की तू सतत रडत बसशील. जेव्हा वाईट वाटतं तेव्हाच रड, पण तुम्ही एक्सप्रेस करा. पुरुष लोक नाही एक्सप्रेस करत की अरे मैं मर दूं, मैं कैसे रो, क्यों यार, भूक लगती है, सब कुछ होता है, तो आंसू भी आते, बुरा भी लगता है. ते एक्सप्रेस करत नाही तर सगळं हार्टमध्ये साठवलं जातं आणि मग त्या हार्टवर प्रेशर येतो. ते चक्र ओपन होत नाही ना, त्यामुळे काय होतं की तुमचा हार्ट चक्र वीक व्हायला लागतो. मग तुम्हाला हार्टचे डिझीज, हाय बीपी, लंग्सचा प्रॉब्लेम, ह्या सगळ्या गोष्टी होतात. आणि ओव्हर ॲक्टिव्ह असेल तर मग काय म्हणतात ना, अति सगळीकडे करतात, अरे मी बेस्ट टू, किंवा मग मल्टिपल अफेअर्सच असतील, किंवा मग कळतच नाही कुठे थांबायचं आहे, देतच राहतात. एम्पॅथॅटिक लोक, एम्पॅथ्स जे असतात, प्रत्येक इमोशन्स मध्ये वाहत जाणार, ते सगळ्या इमोशनमध्ये वाहवत जाणार. त्यांना नाही माहिती कुठे फुल स्टॉप टाकायचा आहे. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचा हार्ट चक्र बॅलन्स राहणं गरजेचं आहे. कसा करायचा? त्याचा रंग आहे ग्रीन कलर आज तू घातलाय, तुझा हार्ट चक्र तसाही बॅलन्स्ड आहे. मी हे खूप बेसिक लेवलचं सांगते कारण आपल्या प्रेक्षकांना कळायला हवं. याच्यामध्ये अजून डीप नॉलेज आहे, डीप गोष्टी आहेत, मुद्राज आहेत, किंवा प्रत्येक चक्राचं क्लिनिंग कसं करायचं स्वतः, ते खूप वेगळी प्रोसेस आहे. आता चक्र पूर्ण झाले ना की बोलू, मी तुम्हाला विचारणारच आहे की म्हणजे साधे प्रॉब्लेम असतील जे लोक घरी करू शकतात तर आपण त्याबद्दल बोलतो. पण जेव्हा इश्यू खूप सिरियस असतात तेव्हा ते अंडर गायडन्स झालं पाहिजे. अंडर गायडन्सच झालं पाहिजे ते. कारण हे आपण जे इथे येऊन बोलतो ना पॉडकास्टमध्ये, कविता, हे खूप एक बेसिक जनरल नॉलेज स्प्रेड व्हावं, अवेअरनेस स्प्रेड व्हावा म्हणून असतं. पण आता कदाचित जेव्हा तू येतेस माझ्याकडे किंवा अजून कोण येतं, त्याचे इश्यूजच्या हिशोबाने मला ते क्लीन करावं लागतं. त्याच्यामध्ये खूप लेअर्स असतात. त्यामुळे हे फक्त एक बेसिक अवेअरनेस साठी आपण बोलतो. जसं डॉक्टर पेशंट बघून औषधं देतात त्याप्रमाणे डोकं दुखलं म्हणून सॅरेडॉन आहे, पण आता कदाचित डोक्यात काही गाठ असेल, काय असेल, तर यू हॅव टू सी अ डॉक्टर. सो हे बघून तुम्ही बेसिक करू शकता प्रॅक्टिसेस, पण ह्यानी रिझल्ट आला नाही म्हणजे हे बकवास आहे असं नाही. तुम्ही जसं MBBS डॉक्टर, MD डॉक्टर, MS डॉक्टर, स्पेशलाइज, एक नॉर्मल BA आणि एक PhD, जो फरक आहे ना, तसं आहे की इथून तुम्हाला जनरल नॉलेज डेफिनेटली मिळेल. हे केल्याने फरक पडायला लागेल, पण तुम्हाला इन डेप्थ जायचं असेल तर तुम्हाला हिलरकडे जावंच लागेल, कन्सल्टेशन घ्यावं लागेल. सो हार्ट चक्र हील करायला तुमचा जो रंग आहे तो ग्रीन आहे, आणि यम नावाचा मंत्र, यम पण म्हणतात, काही ठिकाणी यंग पण म्हणतात, म आणि ग. आता वेगवेगळे टीचर्स असतात, जसं वेगवेगळ्या टीचरची पद्धत असते शिकवायची, पण जे मी जे शिकली आहे ते लम आणि लंग दोन्ही शिकलेली आहे. सो हार्टवर हात ठेव, तू दीर्घ श्वास घे आणि यम म्हणायचे जोरात, यम. आणि हे जेव्हा करशील ना तेव्हा फील करायचं आणि चेहऱ्यात स्माइल ठेवायची, कारण आपण छान क्लीन करतोय ते. बरोबर. ओके.